नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं शिल्पा होम किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुगाचा हलवा किंवा शिरा कसं बनवायचं ते. त्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं. साधारण 15 मिनटानंतर डाळ थोडीशी सॉफ्ट होते. आता काय करायचं आहे, एका भांड्यावरती चाळण ठेवायची आणि सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ तशीच ठेवून द्यायची चाळणीमध्ये साधारण 20 ते 25 मिनटासाठी. हे बघा, अशी ड्राय व्हायला पाहिजे डाळ. त्यानंतर मीडियम फ्लेमवरती एका कढईमध्ये मी इथे डाळ भाजून घेते. डाळीचा कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला, फक्त ओलसरपणा घालवायचे. हे बघा, अशा प्रकारे सगळं मॉइश्चर गेलं पाहिजे डाळीतलं. डाळ भाजून झालेली आहे आपली. त्यानंतर ती पूर्ण थंड होऊ द्यायची आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. खूप जास्त बारीक नाही करायचे, खूप जाड पण नाही ठेवायचं आपल्याला. आता मी इथे एका कढईमध्ये 1 वाटी तूप घेतलंय, म्हणजेच डाळीचं आणि तुपाचं प्रमाण इथे सेम राहील आपलं. तूप मेल्ट होऊन द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचं आणि ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत ते फ्राय करायचे आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर जो आपण मुगाचा रवा बनवला होता तो तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. साधारण 2 ते 3 मिनटं असंच छान भाजून घ्यायचे. रवा छान खमंग भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर ॲड करायची आणि परत मिक्स करून घ्यायचे छान. लगेचच त्यामध्ये 2 वाटी दूध घ्यायचे. सेम वाटीने मेजर करून घ्यायचे आपल्याला. 2 वाटी दूध आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. फ्लेम मिडियमच ठेवायची आपल्याला. मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वेलचीची पावडर आणि जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेतले ते टाकायचे. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे. आणि मग झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे. साधारण 7 ते 8 मिनिटानंतर शिरा एकदम खूप सॉफ्ट होतो. फक्त मध्ये मध्ये 1-2 वेळा चेक करून बघायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला मुगाचा हलवा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. थँक्यू सो मच.